बुलेटिनमध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी. दूध पनीरसह वेगवेगळ्या पदार्थांतील भेसळीनंतर आता तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा खाद्य तेलांकडे वळवलाय. आम्ही सेव्ह फूड, सेव्ह ड्रग, सेव्ह महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत काम करत आहोत असं सांगत आता FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाचा मुद्दा हाती घेतलाय. खाद्य तेलाबाबत जे स्टँडर्ड आहेत त्याची तपासणी आता केली जाईल अशी माहिती मुंढेंनी दिली आहे. तसंच खाद्य तेलामध्ये स्टँडर्ड तपासणीनंतर भेसळ, अनियमितता प्रकारच्या काही गोष्टी सापडल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. खाद्य तेलाच्या वापरामध्ये नियमांचं उल्लंघन केलं तर 7 वर्षांपासून आजन्म शिक्षेची तरतूद असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर भेसळ केल्यास 10 लाखांपर्यंत दंड तर दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी 10 लाखांपर्यंतचा दंड असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. बहुस्रोत खाद्य वनस्पती तेलाच्या आगमनाशिवाय सुट्ट्या स्वरूपात विक्री केली जाते हेही निदर्शनास आलेलं आहे. वापरलेल्या, गंजलेल्या अथवा अनयोग्य नसलेल्या डब्यामध्ये खाद्यतेलाचं पुन्हा भरणा करून त्याची विक्री केली जाते. ते पण अलाउड नाही. अशाही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत. जे फूड ग्रेड मटेरियल नाही आणि अन्न योग्य नसलेल्या वेष्टनाचा वापर व तळलेले आणि तेलयुक्त अन्न, वृत्तपत्र गुंडाळणे असाही प्रकार आढळलेला आहे. दरम्यान तुकाराम मुंढेंनी काय आवाहन केलं आणि इशारा काय दिलेला आहे पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून. ग्राहकांनी सुट्टे खाद्यतेल खरेदी करू नये. पॅक बंद आणि ब्रँडेड तेलालाच प्राधान्य द्यावं. खाद्यतेल खरेदी करताना लेबल, बॅच नंबर आणि उत्पादनाची माहिती तपासावी. तेलाचं पॅकेट सीलबंद आहे का याची खात्री करावी. सीलबंद पॅकेट, बॉटलची मुदत बघा. 100% शुद्ध मोहरीचं तेलच खरेदी करा. भेसळयुक्त किंवा संशयास्पद तेल दिसल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करा असं आवाहन तुकाराम मुंढेंनी केलंय. तसंच तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा वापरणं टाळा. पुनर्वापर केलेल्या डब्यांमधून किंवा टँकरमधून तेल वाहतूक करू नका. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुरक्षित मानकांनुसार आणि प्रमाणित तेलाचा वापर करावा. नियमांचं उल्लंघन केल्यास 7 वर्षांपासून आजन्म शिक्षेची तरतूद आहे. भेसळ केल्यास 10 लाखांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी देखील 10 लाखांपर्यंत दंड आहे. तर व्हॉट विल हॅपन, याच्यामध्ये पनिशमेंट अशा आहेत की जर याच्यामध्ये उल्लंघन केले, सुरक्षित अन्नाच्या प्रकरणामध्ये कलम 59 नुसार जिथं आम्हाला अनसेफ सापडेल त्याच्यामध्ये 7 वर्षापासून आजन्म कारावासपर्यंत पनिशमेंट आहे, 10 लाखापर्यंत. दॅट इज फॉर अनसेफ अंडर सेक्शन 59 ऑफ ॲक्ट. अवमानक तेलासाठी 5 लाखापर्यंत आहे, 5 लाख पनिशमेंट. मिथ्याचापित म्हणजे मिसब्रँडेडसाठी 3 लाखापर्यंत आहे फाईन. भेसळकारक पदार्थ बाळगल्यास 10 लाखापर्यंत आहे.